नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का नवरात्र का साजरी केली जाते आणि या पवित्र उत्सवाची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली? आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी कथा जी काळाच्या गर्भात दडलेली आहे. ही कथा आहे सत्य आणि न्यायाच्या विजयाची. ही कथा आहे माता दुर्गेची, त्या महाशक्तीची जिने अंधारावर प्रकाशाचा विजय मिळवला. आई आपल्या लेकरांच्या रक्षणासाठी कशी रणरागिणी बनते हे आज तुम्हाला समजेल. प्रिय दर्शक हो, आजची कथा अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक आहे. जर तुम्हाला आपल्या आईवर खरं प्रेम असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता दी लिहा. खूप वर्षांपूर्वी या पृथ्वीवर एक भयानक अंधार पसरला होता. असा अंधार ज्याने प्रत्येक आनंद गिळून टाकला होता. या अंधारामागे होता एक क्रूर राक्षस ज्याचे नाव होते महिषासूर. त्याचं हृदय दगडापेक्षाही कठोर होतं आणि त्याच्या डोळ्यात फक्त विनाशाची ज्वाला पेटलेली होती. महिषासुराला कोणताही पुरुष मारू शकणार नाही असा आशीर्वाद होता. हा आशीर्वादच त्याच्या अहंकाराचं कारण बनला. लहानपणापासूनच त्याच्यात विलक्षण शक्ती होती. त्याने अनेक वर्षे कठोर तपस्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि वरदान मागितलं. मला कोणताही देव, दानव किंवा मनुष्य, कोणताही पुरुष मारू शकणार नाही. ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटलं. पण महिषासुराने एक गोष्ट लक्षात घेतली नाही, स्त्री देखील युद्ध करू शकते. वरदान मिळाल्यानंतर महिषासुराचा अहंकार वाढला. त्याने थेट स्वर्गावर राज्य करण्याचा निर्णय घेतला. एका अंधाऱ्या रात्री त्याने आपल्या विशाल राक्षसी सैन्यासह स्वर्गलोकावर हल्ला केला. त्याच्या सैन्यात हजारो भयंकर दानव होते, ज्यांच्या डोळ्यात आग धगधगत होती. देवराज इंद्रांनी वज्र फेकला. भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र चालवलं. भगवान शिवांनी त्रिशूल उचललं. पण महिषासुरावर काहीच परिणाम झाला नाही. 3 दिवस आणि 3 रात्री युद्ध चाललं, पण देवतांच्या सर्व शक्ती अपुऱ्या पडल्या. शेवटी देवतांना स्वर्ग सोडून पळावं लागलं. महिषासुराने स्वर्ग जिंकला आणि इंद्राच्या सिंहासनावर बसून स्वतःला राजा घोषित केलं. स्वर्गात त्याचा आतंक सुरू झाला. त्याने अप्सरांना कैद केलं, गंधर्वांना गुलाम बनवलं. जो स्वर्ग कधी आनंद आणि संगीताने भरलेला होता, तो आता रडण्याच्या आवाजांनी भरला. याचा परिणाम पृथ्वीवरही दिसू लागला. सूर्य आणि चंद्र त्याच्या नियंत्रणात आल्याने ऋतूंचा समतोल बिघडला. कधी तीव्र उष्णता, कधी भयानक पाऊस. शेती नष्ट झाली, नद्या कोरड्या पडल्या किंवा पूर येऊ लागला. लोक भुकेने व्याकुळ झाले. सगळीकडे रोगराई पसरली. लहान मुले रडत होती आणि आई स्वतः रडत त्यांना शांत करत होती. लोक देवांना प्रार्थना करत होते, पण त्या प्रार्थना स्वर्गापर्यंत पोचतच नव्हत्या. मंदिरात पुजारी निराश बसले होते. लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, धर्म खरंच हारला आहे का? स्वर्गातून हाकलले गेलेले देवता जंगलात लपून राहत होते. जे कधी सोन्याच्या सिंहासनावर बसत होते, ते आज भटकत होते. त्यांना पृथ्वीवरील लोकांचे दुःख ऐकू येत होते, पण ते काहीच करू शकत नव्हते. सर्वजण हतबल झाले. एक दिवस सर्व देवता एकत्र जमले. इंद्र म्हणाले, आपण आपल्या अहंकारात चूक केली. भगवान विष्णूंनी सांगितलं, ही फक्त शक्तीची हार नाही, ही विचारांची हार आहे. भगवान शिव म्हणाले, या सृष्टीतील सर्वात मोठ्या शक्तीचे स्वरूप म्हणजेच माता. सर्व देवतांनी ठरवलं, आता एकच मार्ग आहे, आदिशक्ती माता भवानीच्या चरणी जाऊन मदत मागणे. आणि इथून सुरू होते त्या दिव्य शक्तीच्या प्रकट होण्याची कथा. हिमालयाच्या सर्वात उंच शिखरावर, जिथे बर्फ नेहमीच चमकत असतो आणि हवेत दिव्यता जाणवत असते, तिथे सर्व देवता एकत्र जमले होते. त्यांच्या हृदयात भक्ती होती आणि डोळ्यांमध्ये अश्रू होते. सर्वप्रथम इंद्रदेवांनी प्रार्थना सुरू केली. त्यांच्या आवाजात वेदना होती. हे माता, हे आदिशक्ती, हे जगज्जननी, आमची रक्षा करा. आमच्या अहंकाराने आम्हाला आंधळं केलं होतं. आता आम्हाला समजलं आहे की तुमच्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. भगवान विष्णूंनी हात जोडून म्हटलं, हे माता, तुम्हीच सृष्टीची निर्मिती करता, तिचं पालन करता आणि गरज पडल्यास तिचा संहारही करता.
महिषासुराने तुमच्या या सृष्टीला दुःख दिलं आहे. कृपया येऊन त्याचा वध करा. भगवान शिवांनी आपलं त्रिशूल खाली ठेवून म्हटलं, हे अर्धांगिनी, तुम्ही माझी शक्ती आहात. तुमच्याशिवाय मी शवासारखा आहे. माझी सारी शक्ती तुमच्यामुळेच आहे. आता तुम्हीच आम्हाला वाचवू शकता. ब्रह्मदेव म्हणाले, हे माता, मी महिषासुराला वरदान दिलं होतं की कोणताही पुरुष त्याला मारू शकणार नाही. पण तुम्ही स्त्री शक्ती आहात. तुम्ही त्याचा वध करू शकता. कृपया प्रकट होऊन धर्माची रक्षा करा. इतर सर्व देवतांनीही आपापल्या प्रार्थना केल्या. त्यांच्या आवाजात इतकी वेदना होती की जणू दगडही वितळतील. त्यांची भक्ती इतकी शुद्ध होती की आकाशातील तारेही जणू रडत होते. 3 दिवस आणि 3 रात्री अखंड प्रार्थना सुरू होती. देव ना खात होते ना झोपत होते, फक्त मातेला हाक मारत होते. त्यांच्या अश्रूंनी हिमालयातील बर्फही ओलसर झाला होता. 4थ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याआधी आकाशात एक अद्भुत प्रकाश दिसू लागला. तो प्रकाश सूर्यापेक्षाही तेजस्वी होता, पण डोळ्यांना त्रास देणारा नव्हता. तो मातृशक्तीचा प्रकाश होता. अचानक आकाशातून दिव्य तेज प्रकट झालं आणि संपूर्ण ब्रह्मांड उजळून निघालं. त्या तेजातून माता दुर्गा प्रकट झाल्या. त्यांचं रूप अलौकिक होतं. डोळ्यात करुणा आणि शक्ती दोन्ही झळकत होते. त्यांच्या 10 हातात विविध शस्त्र होती, जी संरक्षणाचं प्रतीक होती. माता दुर्गांना पाहताच देवतांचा भय नाहीसा झाला आणि त्यांच्या मनात आशा निर्माण झाली. माता म्हणाल्या, माझ्या लेकरांनो, तुमचं दुःख पाहून मी आली आहे. महिषासुराला त्याच्या पापाची शिक्षा नक्कीच मिळेल. इंद्र म्हणाले, हे माता, आमच्या अहंकारामुळे हे संकट आले आहे. माता उत्तरल्या, चूक माणसाकडून होते, पण ती मान्य करणं आणि त्यात सुधारणा करणं हीच खरी महानता आहे. आता मी तुमची रक्षा करेन. भगवान विष्णूंनी विचारलं, माता, आमची शस्त्र निष्फळ ठरत आहेत. तुम्ही विजय कसा मिळवाल? माता हसून म्हणाल्या, तुमच्या शस्त्रात तुमची शक्ती आहे, पण माझ्या शस्त्रांमध्ये संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती आहे, कारण मीच त्या शक्तीचा स्रोत आहे. मग माता दुर्गांनी सर्व देवतांना सांगितलं, आता तुम्ही सर्वांनी तुमची तुमची शक्ती मला द्या. जेव्हा सर्व शक्ती एकत्र येतील तेव्हा महिषासुराचा अंत होईल. सर्वप्रथम भगवान शिव पुढे आले. त्यांनी आपलं त्रिशूल मातेला अर्पण केलं. मातेने ते हातात घेताच दिव्य तेजाने चमकू लागलं. नंतर भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र दिलं. ते चक्र मातांच्या हातात येताच सोन्यासारखं झळकू लागलं. इंद्रांनी आपलं वज्र दिलं आणि त्यात पूर्वीपेक्षा अधिक वीज शक्ती निर्माण झाली. वरुण देवांनी शंख दिला. अग्निदेवांनी आपली अग्निशक्ती दिली. वायुदेवांनी वाऱ्याची शक्ती दिली. सूर्यदेवांनी आपलं तेज दिलं. जसं जसं देवता आपली शक्ती देत होते तसे तसे मातेचे तेज अधिकाधिक वाढत होते. त्यांच्या सभोवती दिव्य प्रकाशाचं एक तेजोवलय निर्माण झालं. हिमालय राजांनी मातेला एक दिव्य सिंह अर्पण केला. तो सिंह साधा नव्हता. त्याच्या डोळ्यांमध्ये ज्वाळा प्रज्वलित होत होत्या आणि त्याच्या गर्जनेने पर्वतही हलत होते. माता दुर्गा त्या सिंहावर आरूढ झाल्या. ते दृश्य अत्यंत अद्भुत होतं. मातेचे सौंदर्य आणि सिंहाची शक्ती पाहून सर्व देवता मंत्रमुग्ध झाले. माता म्हणाल्या, आता मी तयार आहे. देवतांनी आनंदाने जयघोष केला. अनेक दिवसांनंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मग माताने शंखनाद केला. त्याचा नाद तिन्ही लोकात घुमला. महिषासूर त्यावेळी स्वर्ग लोकात इंद्रासनावर बसला होता. अचानक त्या शंखनादाने त्याचे कान जणू फाटू लागले. त्याने आपल्या सैनिकांना विचारलं, हा कसला आवाज आहे? एक सैनिक म्हणाला, महाराज, ही कोणत्या तरी नवीन शक्तीची गर्जना आहे. महिषासूर हसत म्हणाला, मी महिषासूर आहे. मला कोणीही हरवू शकत नाही. चला आपण पाहूया. तो आपली विशाल सेना घेऊन हिमालयात पोहोचला, जिथे माता दुर्गा प्रकट झाल्या होत्या. त्यांनी मातेचे रूप पाहिलं. त्या इतक्या सुंदर होत्या की महिषासूर मोहित झाला. त्याने मातेला आपली राणी बनवण्याचा विचार केला. पण जेव्हा त्याने मातेच्या हातातील शस्त्र आणि तेजस्वी रूप पाहिलं
तेव्हा त्याला समजलं ही कोणी साधी स्त्री नाही. त्याने आपल्या बलाढ्य सैनिकांना पुढे पाठवलं. पण माता दुर्गांनी त्रिशूलाच्या एका प्रहारात शेकडो राक्षसांचा संहार केला. सिंहाच्या गर्जनेने आकाश दणाणलं आणि पृथ्वी हादरली. महिषासुराच्या मनात तेव्हा पहिल्यांदाच भीती निर्माण झाली. त्याने आपला बलशाली सेनापती पाठवला, जो समुद्र पिऊ शकतो इतका शक्तिशाली होता. पण माता दुर्गांनी सुदर्शन चक्राने त्याचं डोकं धडापासून वेगळं केलं. हे पाहून महिषासूर क्रोधाने पेटून उठला. एक स्त्री त्याची संपूर्ण सेना कशी हरवू शकते? महिषासूर स्वतः युद्धात उतरला. त्याचे रूप अत्यंत भयंकर होते. त्याच्या डोळ्यात अग्नी जळत होती आणि शिंग चंद्रासारखी चमकत होती. त्याने पूर्ण शक्तीने माता दुर्गांवर आक्रमण केलं. त्यामुळे पृथ्वी हादरली आणि पर्वत तुटू लागले. पण माता दुर्गा निर्भय होत्या. त्यांनी त्रिशूल आणि इतर अस्त्रांनी प्रत्येक वाराला उत्तर दिलं. युद्ध इतकं भीषण होतं की आकाशात अग्निवृष्टी होऊ लागली आणि समुद्रात वादळं उठू लागली. महिषासूर कधी म्हैस, कधी सिंह तर कधी हत्तीचं रूप घेत होता. पण माता दुर्गा प्रत्येक रूपात त्याला पराभूत करत होत्या. त्यांचा सिंहही महिषासुराच्या विविध रूपांशी लढत होता. 9 दिवस हे भयंकर युद्ध चालू राहिलं. 8व्या दिवशी महिषासुराने आपली सर्वात मोठी शक्ती आणि संपूर्ण वाईटपणा प्रकट केला. हे पाहून देवताही घाबरले. तेव्हा माता दुर्गा हसून म्हणाल्या, आता मी चांगुलपणाची शक्ती दाखवते. 9व्या दिवशी सकाळी अंतिम युद्ध सुरू झालं. महिषासुराने आपली संपूर्ण शक्ती लावली. त्याच्या डोळ्यातून आग आणि तोंडातून विष निघत होतं. माता दुर्गांच्या 10 हातात अस्त्र चमकत होती आणि त्यांचं तेज सूर्यापेक्षाही अधिक झालं होतं. महिषासुराने आपल्या शिंगांनी आणि पायांनी जोरदार हल्ला केला. त्यामुळे पृथ्वी आणि पर्वत पुन्हा हादरले. पण मातांनी त्रिशूल आणि आपल्या सिंहाच्या मदतीने त्याला थांबवलं. दोघांमध्ये भीषण युद्ध झालं. पण माता दुर्गांची शक्ती सतत वाढत होती, कारण संपूर्ण सृष्टीचा आशीर्वाद त्यांच्यासोबत होता. शेवटी महिषासुराने आपलं खरं रूप दाखवलं. अर्धा मनुष्य आणि अर्धा म्हैस. त्याने शेवटचा जोरदार आक्रमण केला. पण माता दुर्गांनी त्याला जमिनीवर दाबलं आणि त्रिशूल त्याच्या मानेवर रोखलं. महिषासूर म्हणाला की तो त्यांना आपली राणी बनवू इच्छितो आणि तिन्ही लोकांवर एकत्र राज्य करू इच्छितो. माता दुर्गा म्हणाल्या, तू निरपराध लोकांवर अत्याचार केला आहेस. तुझी शिक्षा मृत्यूच आहे. असं म्हणत मातांनी त्रिशूल त्याच्या मानेत खुपसलं आणि त्याचा अंत केला. महिषासुराच्या मृत्यूसोबत अंधार नाहीसा झाला आणि त्याची सेना पळून गेली. माता दुर्गांचा त्रिशूल महिषासुराच्या शरीरात रोवलेला होता आणि त्यांचा पाय त्याच्या छातीवर होता. हे दृश्य सांगत होतं की चांगुलपणाचा विजय झाला आणि वाईटाचा अंत झाला. आकाशातून फुलांचा वर्षाव झाला आणि देवतांनी आनंदाने जय जयकार केला. इंद्रदेवांनी मातांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आभार मानले. भगवान विष्णूंनी सांगितलं की मातांनी सिद्ध केलं, स्त्री शक्ती सर्वात मोठी आहे आणि अहंकाराचा नाश करते. भगवान शिव म्हणाले, शक्तीशिवाय शिव म्हणजे शव आहे आणि मातांनी हे सत्य पुन्हा सिद्ध केलं. माता दुर्गांनी सर्वांना आशीर्वाद दिला आणि म्हणाल्या, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर वाईट शक्ती वाढेल तेव्हा मी पुन्हा येईन. पृथ्वीवरील लोक आनंदाने नाचू लागले. सूर्य तेजाने चमकू लागला. चंद्राची प्रकाशकिरणे परत आली. हवा आणि पाणी शुद्ध झाले आणि शेतांमध्ये पिकं डोळू लागली. महिषासुराच्या मृत्यूची बातमी पसरताच पृथ्वीवर आनंदाची लाट पसरली. लहान मुले खेळू लागली, माता गाणी गाऊ लागल्या आणि शेतकरी आनंदाने नाचू लागले. गावकऱ्यांनी माता दुर्गांची मूर्ती तयार केली, तिला फुलांनी सजवलं आणि आरती केली. तेवढ्यात आकाशात माता दुर्गा प्रकट झाल्या आणि आशीर्वाद देत म्हणाल्या, दरवर्षी याच काळात माझी पूजा करा. 9 दिवस माझ्या वेगवेगळ्या रूपांची आराधना करा. माता म्हणाल्या, मला फुलं आणि मिठाई हवी, पण त्याहून जास्त तुमच्या मनाची शुद्धता हवी. मी तिथेच वसते जिथे प्रेम असतं. त्यांनी समजावलं की पहिले 3 दिवस दुर्गेची, पुढचे 3 दिवस लक्ष्मीची आणि शेवटचे 3 दिवस
सरस्वतीची पूजा करावी. मातांनी मुलांना आश्वासन दिलं, मी प्रत्येक आईमध्ये आहे जी आपल्या मुलांचं रक्षण करते. तुम्ही घाबरू नका, मी नेहमी तुमच्यासोबत आहे. माता दुर्गांनी लोकांना सविस्तर सांगितलं की नवरात्र कसं साजरं करावं. त्या म्हणाल्या, हा सण फक्त माझ्या स्मरणासाठी नाही तर त्या विजयाच्या आनंदासाठी आहे जेव्हा चांगुलपणाने वाईटावर विजय मिळवला. पहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापर्यंत माता दुर्गेची पूजा करावी. या दिवसात मातांचा योद्धा रूप असतो. त्या वाईटाशी लढतात आणि भक्तांचं रक्षण करतात. चौथ्या ते 6व्या दिवसापर्यंत माता लक्ष्मीची पूजा करावी. हे दिवस समृद्धी आणि आनंदाचे असतात. माता लक्ष्मी भक्तांना धन, संपत्ती, सुख आणि शांती देतात. 7व्या ते 9व्या दिवसांपर्यंत माता सरस्वतीची पूजा करावी. हे दिवस ज्ञान आणि कलेचे असतात. माता सरस्वती भक्तांना बुद्धी आणि विद्या देतात. मातांनी हेही सांगितलं की या 9 दिवसात व्रत ठेवावं. व्रत म्हणजे फक्त अन्न सोडणं नाही तर मन शुद्ध ठेवणं, वाईट विचार न आणणं आणि इतरांना मदत करणं. माता म्हणाल्या, जे लोक माझी पूजा सच्च्या मनाने करतील त्यांच्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन. पण लक्षात ठेवा, मी फक्त चांगल्या इच्छा पूर्ण करते. माता दुर्गांनी त्यांच्या 9 रूपांविषयी सांगितलं. प्रत्येक रूपाचा वेगळा अर्थ आणि वेगळी शक्ती आहे. पहिला दिवस माता शैलपुत्री, ज्या पर्वताची कन्या आहेत, स्थिरता आणि ताकदीचं प्रतीक सांगणाऱ्या आहेत. दुसरा दिवस माता ब्रह्मचारिणी, ज्या तप आणि साधनेचं रूप, मेहनतीचं महत्त्व सांगणाऱ्या आहेत. तिसरा दिवस माता चंद्रघंटा, ज्या शांतता आणि सौंदर्य पण गरज पडल्यास भयंकर रूप दाखवणाऱ्या आहेत. चौथा दिवस माता कुष्मांडा, आपल्या स्मित हास्याने सृष्टी निर्माण करणारी, आनंदाची शक्ती दर्शवणारी देवी. 5वा दिवस माता स्कंदमाता, ज्या आई आणि मुलाच्या प्रेमाचं रूप आहेत. 6वा दिवस माता कात्यायनी, ज्यांचे रूप युद्ध आणि न्यायाचं आहे. 7वा दिवस माता कालरात्री, यांचे रूप सर्वात भयंकर आहे. ही देवी वाईटाचा नाश करणारी आहे. 8वा दिवस माता महागौरी, ज्यांचे प्रतीक पवित्रता आणि स्वच्छता आहे. 9वा दिवस माता सिद्धिदात्री, ज्या सर्व सिद्धी देणाऱ्या देवी आहेत. माता म्हणाल्या, माझे हे सर्व 9 रूप वेगवेगळे वाटतात पण ते सर्व एकच आहेत. महिषासुराच्या वधानंतर सर्वात मोठा बदल असा झाला, लोकांना स्त्री शक्तीची खरी ओळख पटली. एका स्त्री रूपातील मातेने त्या राक्षसाचा पराभव केला, ज्याला कोणताही पुरुष देव पराभूत करू शकला नव्हता. त्यामुळे सर्वांना समजलं की स्त्री किती शक्तिशाली आहे. हळूहळू नवरात्राचा सण एका गावातून दुसऱ्या गावात पसरत गेला. प्रत्येक ठिकाणी तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होऊ लागला. मग मित्रांनो, ही कथा इथेच संपते, पण तिचा संदेश कधीच संपत नाही. माता दुर्गेची ही कथा आपल्याला शिकवते, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नये. पुन्हा भेटूया अशाच एका पौराणिक कथेसह. तोपर्यंत नमस्कार.